नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. बाळूमामाच्या जीवनातील प्रसंग. मुळे महाराज व बाळूमामा यांचे भक्तिरसपूर्ण गुरु शिष्याचे नाते. सद्गुरू मुळे महाराजांविषयी बाळूमामांना खूप आदर होता. बाळूमामा सद्गुरूंना नेहमी सल्ला विचारायचे आणि ते जे सांगतील त्याप्रमाणे कृती करायचे. बाळूमामा जेव्हा सद्गुरूचरणी भक्तिभावाने नतमस्तक व्हायचे, ही गुरुवरील त्यांची श्रद्धा होती. गुरूंनी सांगितलेले कोणतेही लहान सहान गोष्टीवर मामा कधीही प्रतिप्रश्न करत नसत. सद्गुरूमुळे महाराज पक्के मांसाहारी होते व मामा पक्के शाकाहारी. सद्गुरूमुळे महाराजांचे वागणे विलासी होते तर मामांचे वागणे विरक्त. तरीही गुरु शिष्याची जोडी आजोड होती. केव्हा तरी मामा मुळे महाराजांकडे गेले तर ते सर्वांना सांगायचे, अरे माझा लिंगायत देव आलाय, आणि सर्वांना स्वच्छता व टापटीप ठेवण्यास सांगत असायचे. मुळे महाराज मामांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था अगदी चोख करत असत. मुळे महाराज अवतारी मामांना आदरातिथ्य भीत असत, तर बाळूमामा सद्गुरू मुळे महाराजांना ईश्वर स्वरूप गुरु अधिष्ठान असल्याने भीत असायचे. असे असले तरी ते एकमेकांचे सन्मान करायचे. बाळूमामा बकरी घेऊन कर्नाटकात जायचे तेव्हा मात्र 3 महिने गुरु शिष्याची भेट होत नसायची. मामा जेव्हा माघारी यायचे तेव्हा त्यांची भेट व्हायची. त्यावेळी मात्र काही दिवस गुरु शिष्य एकत्र राहायचे. भक्तिरसात रंगलेली ही दोघेही त्यानंतर भक्तगणासह रात्रभर भजनात दंग राहायचे आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळी महाप्रसादाचा सोहळा उरकायचे. या सोहळ्यात लोकांच्या पंक्तीच्या पंक्ती उठायच्या. सद्गुरू मुळे महाराज व बाळूमामा या दोघांच्याकडेही अडचणी घेऊन लोक यायचे. मुळे महाराज व मामा आपापल्या पद्धतीने लोकांच्या अडचणी निपटायचे. त्यामुळे लोकांच्या रांगाच्या रांगा त्यांच्याकडे लागलेल्या असायच्या. तेव्हा मामांचा भंडारा यात्रा असत तेव्हा यात्रेतील नैवेद्याचा पहिला मान मुळे महाराजांना मामाने दिलेला आहे. याबरोबरच मामा तीर्थयात्रेनिमित्त आप्पाचे वाडी हलसिद्धनाथ, पट्टण कडोली विठ्ठल बिरदेव, पंढरपूर विठ्ठल, कोल्हापूर अंबाबाई, वाडी रत्नागिरी ज्योतिबा वगैरे देवस्थानाचे दर्शन करून आल्यानंतर प्रथम आपले गुरु जिथे असतील तेथे जाऊन गुरुचे दर्शन घेऊनच तीर्थयात्रेची सांगत करत असत. मुळे महाराजही बाळूमामा व त्यांच्या घड्यांसाठी नवीन कपडे वगैरे आणून देत असत. तसेच ते मामांसाठी उत्कृष्ट प्रकारचे तांदूळ व इतर धान्यही खरेदी करून द्यायचे. द्वादशीच्या दिवशी सद्गुरूंचा मान ठेवण्यासाठी मामाही आपल्या तंबूसमोर विठ्ठल, रुक्माई व इतर देवदेवतांच्या फोटोसभोवती मुळे महाराजांचा फोटोची पूजा करायचे. अशी ही गुरु शिष्याची भावभक्ती रसाने पूर्ण असलेली प्रेमळ नाते होते. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चालन झाले, मेंढी माऊलीच्या नावानं चालन झाले. असेच बाळूमामाच्या जीवनातील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.